अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यापासून यापासून मिळणारे लाभ आणि नेमकं महत्त्व काय असणार आहे पाहूया। मराठी भाषा जी भारतीय उपखंडातील एक प्रमुख भाषा, तिचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे। दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ज्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयामच मिळालाय। हा निर्णय केवळ भाषिक ओळखीतच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही महत्त्वाचा ठरलाय। अभिजात भाषेचा दर्जा मिळवणं म्हणजे त्या भाषेतील साहित्य, कला, संस्कृतीच्या गौरवाचा मान्यता मिळवणं। मराठी भाषेला हा दर्जा दिला गेल्यामुळे तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली आहे। अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढतीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही निकष आहेत। या भाषेचा इतिहास प्राचीन असावा, यात मौल्यवान साहित्य असावं आणि ते भाषा दुसऱ्यांवर अवलंबून नसावी। मराठी भाषेचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्षांचा आहे। तिचं साहित्य विविध शतकांमध्ये विकसित झालंय, त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण होतं। म्हणूनच केंद्र शासनानं दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। यामुळे होणारे लाभ, संशोधन आणि अभ्यासनाला चालना। अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। भाषाशास्त्रज्ञांनी संशोधकांना अनेक संधी उपलब्ध झाल्यावर संशोधन मोहीम सुरू होऊन मराठी भाषा अधिक विस्तृत होईल। विद्यापीठामध्ये शिक्षण दिलं जाणार आहे। भारतातील 450 विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे। प्राचीन ग्रंथांचे अनुवाद आता मराठीमध्ये सुरुवात होतील आणि याचा ग्रंथांचा व्यापक प्रसार सुरू होईल, त्यामुळे ग्रंथांचं महत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचेल। ग्रंथालयांचं सशक्तीकरण या मराठी भाषेला महत्त्वाचा दर्जा दिल्यामुळे आता हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। संवर्धनासाठी सुद्धा मदत होणार आहे। राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा या माध्यमातून अनेकांना मिळणार आहेत। एकंदरीतच मराठी भाषेचं सांस्कृतिक महत्त्वही वाढणार आहे। भाषेच्या संवर्धनाची खऱ्या अर्थानं आवश्यकता असल्यामुळेच या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील। यामध्ये भाषाशास्त्रीय संशोधन, साहित्यिक उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एक वेगळा विकासाला आयामच मिळतोय। मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचं साधन नाही, तर सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचं प्रतीक आहे। यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या समृद्ध वारशाचा भाग बनू शकतील।